विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण तुमचे गणितचे 3 लेसन पूर्ण केले. ते तुम्हाला समजले, व्यवस्थित तुम्ही अभ्यास केलाय आणि त्याचा स्वाध्याय सोडवून रिप्लाय सुद्धा दिलाय. आज आपण तुमचं चौथं प्रकरण घेणार आहोत. चौथं प्रकरण तुमचं आहे अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. अँगल्स म्हणजे कोन आणि पेअर्स ऑफ अँगल म्हणजे कोणांच्या जोड्या. हे पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण अँगल कोन कशाला म्हणायचं, तर तुम्हाला कोन कशाला म्हणायचं हे गेल्या वर्षी झाले, पण तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा बघूया. कोन अँगल कशाला म्हणायचं. मला पटपट सांगायचं की मी इथे किरण काढतोय, रे. या किरणाचं नाव सांगायचं. काय नाव आहे रे? काय नाव आहे? किरण बीसी, रे बीसी. आपण शिकलोय पहिल्याच लेक्चरला की किरणाचं नाव आरंभ बिंदूने सुरू होणारच सांगायचं. म्हणजे किरण बीसी, बरोबर. याचा आरंभ बिंदू कुठला आहे? बी. त्याच्यानंतर बघा इकडे नीट लक्ष द्या. किरण बीसी चा आरंभ बिंदू बी आहे. दुसरा एक किरण काढतोय, किरण बी ए. कुठला किरण काढला सांगा बघूया. किरण बी ए काढला की किरण ए बी काढला? किरण बी ए. ए बी म्हणायचं नाही. किरणाचं नाव सांगत असताना आरंभ बिंदूने सुरू होणारं नाव सांगायचं. स्टार्टिंग पॉइंट याचा कुठला आहे? बी. हे पुन्हा एकदा बघा. किरण बीसी चा आरंभ बिंदू सुद्धा बी आहे आणि किरण बी ए चा आरंभ बिंदू सुद्धा कुठला आहे? बी आहे, बरोबर ना. मी दोघांचाही आरंभ बिंदू कसा आहे? सामायिक. आरंभ बिंदू कसा आहे? सामायिक. आणि हे दोन्ही किरण एका सरळ रेषेत आहेत का रे? एका सरळ रेषेत म्हणजे असे बघा इकडे. किरण बी सी आणि किरण बी ए हे कसे आहेत रे? दोन्ही किरण आरंभ बिंदू सामायिक आहे, पण दोन्ही किरण एका सरळ रेषेत आहेत. हे दोन्ही किरण एका सरळ रेषेत असतील, आरंभ बिंदू सामायिक असेल, तर पुढे आपण पाहणार आहोत त्याला विरुद्ध किरण म्हणतात. अपोजिट रेज. काय म्हणतात? अपोजिट रेज. ते पुढे पाहणार आहोत. पण इथे काय झालंय? या दोघांनाही सामायिक आरंभ बिंदू आहे, मात्र हे दोन्ही किरण एका सरळ रेषेत नाही, म्हणून या आकृतीला म्हणतात कोन, अँगल. काय म्हणतात? अँगल, कोन. आता इथे याचं नाव तुम्ही 3 प्रकारे लिहू शकता. कोणाचं नाव लिहिताना 3 प्रकारे लिहू शकता. कसं लिहायचं बघा. कोन ए बी सी. त्याचा ओरिजिन मध्ये आला पाहिजे, शिरोबिंदू वर्टेक्स हा मध्ये आला पाहिजे. कोन ए बी सी. उलट लिहायचं असेल तर कोन सी बी ए असंही चालेल, किंवा फक्त बी चालेल. प्रत्येक वेळेला हा तुमचा जो वर्टेक्स आहे, शिरोबिंदू आहे, तो कुठे आला पाहिजे? मध्ये यायला पाहिजे. म्हणजे कोन ए बी सी पण चालेल, कोन सी बी ए पण चालेल, फक्त बी चालेल. त्यामुळे कोणाचं नाव तुम्ही 3 प्रकारे लिहू शकता. तुम्हाला आता एकच प्रकार लिहायचे, पण लक्षात ठेवा. कोन ए बी सी लिहू शकता, किंवा कोन सी बी ए लिहू शकता, किंवा फक्त कोन बी. कोणाचं चिन्ह काढत असताना नीट लक्षात घ्या, याला सुद्धा महत्व आहे, कारण परत 10वीला जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम नको. कोणाचं चिन्ह काढत असताना ही रेष तिरपी काढायची, मात्र खालची रेष सरळ काढायची. कळतंय का? कोणाचं चिन्ह काढतात बरेच जण असं काढतात. या चिन्हाला काय पाहिलं रे आपण? लेस दॅन. लेस दॅन ग्रेटर दॅनचे चिन्ह आहे. म्हणजे ही पण रेष तिरपी असेल, हे पण रेष तिरपी असेल, तर त्याला काय म्हणतो आपण? लेस दॅन. म्हणून कोणाचं चिन्ह काढत असताना असं काढायचं. पहिली रेष आडवी, खालची रेष मात्र काय काढायची? सरळ. तुम्ही म्हणाले एवढं काय सांगताय, पण ते लिखाण सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे कसं लिहायचं? कोन ए बी सी, कोन सी बी ए, किंवा कोन बी. त्याच्यानंतर याचा वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. या वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदूचं नाव सांगा बघूया. वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू कुठला आहे रे? वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू कुठला आहे? बी. काय आहे? बी. आता बी नाही म्हणायचं आपण, का रे? बिंदू बी किंवा शिरोबिंदू बी म्हणायचं. आपण त्याचं बारसं केलं ना, पेन्सिलने वहीवर काढलेला टिंब म्हणजे बिंदू आहे, त्याला नाव दिलं होतं बिंदू ए. म्हणजे शिरोबिंदू कुठला आहे? शिरोबिंदू बी म्हणा किंवा बिंदू बी म्हणा, बरोबर. त्याच्यानंतर याच्या बाजू कुठल्या आहेत रे? साइड्स कुठल्या आहेत? आर्म्स कुठल्या आहेत? तर इथे साइड बोलताना ए बी म्हटला तरी चालेल, किरणाचं नाव सांगताना बी हे सांगायचं. म्हणजे इथे बाजू किंवा साइड कुठली? ए बी. आणि दुसरी बाजू कुठली आहे रे? कोण सांगेल? बी सी. कळतं ना? साइड ए बी आणि साइड बी सी. म्हणजे तुम्हाला कोणाचं नाव 3 प्रकारे समजलंय. वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू कसा लिहायचा ते पण कळलंय, आणि आर्म्स म्हणजे साइड म्हणजे त्या कोणाच्या बाजू.
बाजू AB किंवा BA लिहू शकता, BC किंवा CB लिहू शकता. बाजू लिहिताना काही प्रॉब्लेम नाही. किरणाचं नाव लिहिताना मात्र आरंभ बिंदूने सुरू होणारं सांगायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला या कोन या प्रतलाचे 3 भाग होतात. कोणाच्या प्रतलाचे किती भाग होतात? 3 भाग होतात. एक कोणाचा अंतर्भाग, कोणाचा बाह्य भाग आणि प्रत्यक्ष तो कोन. किती भाग होतात कोणाचे? 3 भाग. म्हणजे कोणाच्या आतमधला भाग इंटेरियर, त्याच्यानंतर एक्सटेरियर बाहेरचा भाग आणि प्रत्यक्ष तो कोन अँगल. बरोबर, असे 3 भाग होतात. मग तुम्हाला प्रश्न कसा विचारतात की या कोणाच्या अंतर्भागातले बिंदू सांगा. पॉइंट्स इन द इंटेरियर ऑफ अँगल. कोणाच्या अंतर्भागातले बिंदू कुठले आहेत? अंतर्भागातले बिंदू N, M, O आणि T या कोणाच्या काय आहेत? आतमधले. अंतर्भागातले म्हणजे आतमधले. काय विचारलं त्याने? पॉइंट्स इन द इंटेरियर म्हणजे आतमधले. आतमधले बिंदू कुठले आहेत? अंतर्भागातले पॉइंट बिंदू N, त्याच्यानंतर कुठला आहे बिंदू? प्रत्येक वेळेला शब्द लिहायचा, पॉइंट लिहायचा M, त्याच्यानंतर O आणि त्याच्यानंतर T. असे अंतर्भागातले बिंदू आहेत. आता पॉइंट्स इन द एक्सटेरियर बाह्य भागात कुठले आहेत बघा? बाह्य भागातले बिंदू G, पॉइंट G, त्याच्यानंतर D, त्याच्यानंतर S आणि E. G, D, S आणि E हे कुठे आहेत? कोणाच्या बाह्य भागातले. कोणाच्या प्रतलाचे 3 भाग होतात. एक कोणाच्या आतमधला भाग, कोणाच्या बाहेरचा भाग आणि प्रत्यक्ष तो कोन. आणि तिसरा प्रश्न विचारतात की या कोणाच्या बाजूवरील बिंदू म्हणजे आर्म्स वर कुठले? पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ अँगल. या कोणाच्या बाजूवर कुठले बिंदू आहेत बघा? P, Q आणि R. कुठले बिंदू आहेत? P, Q आणि R. कळलंय परत? पुन्हा एकदा बघा. कोणाचं नाव 3 प्रकारे ABC किंवा CBA किंवा फक्त B म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर याचा व्हर्टेक्स कुठला आहे? B. व्हर्टेक्स कुठला आहे? B. त्याच्यानंतर साइड कुठल्या आहेत? साइड AB आणि साइड BC. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं की कोणाच्या प्रतलाचे 3 भाग. कोणाचा अंतर्भाग इंटेरियर, एक्सटेरियर आणि प्रत्यक्ष तो कोन अँगल तो आर्म्स त्याच्या भुजा साइड. बरोबर. सेम क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइज मध्ये दिलाय. तुमचा एक्सरसाइज जो सराव संच 15 आहे. सराव संच कुठला आहे? 15. या 15 मध्ये पहिला प्रश्न सेम दिलाय बघा. याच्यासारखाच काय तरी विचारलंय त्याने? पॉइंट्स काय सांगितलंय? अंतर्भागातील बिंदू म्हणजे पॉइंट्स कुठले लिहायचे आहेत? इंटेरियर ऑफ अँगल. पॉइंट्स इन द इंटेरियर. आता कुठल्या इंटेरियर मध्ये आहेत बघा? कोण सांगितलंय? पटपट सांगा बघा. तुम्हाला येतंय का बघा? इकडे कसे आतमध्ये सांगितले? N, M, O आणि T. तसे तिकडे आतमधले कुठले आहेत रे? कोण सांगेल? आतमधले कुठले आहेत? आत काय? पॉइंट R, त्याच्यानंतर N, C आणि X. बरोबर ना? पॉइंट R, पॉइंट N. तुम्ही लिहिताना प्रत्येक वेळेला पॉइंट लिहायचं. पॉइंट R, पॉइंट N, पॉइंट C and पॉइंट X. असे 4 बिंदू कुठे आहेत रे? त्या कोणाच्या अंतर्भागात म्हणजे कुठे? पॉइंट्स इन द इंटेरियर अंतर्भागात. आता बाह्य भागात कुठले आहेत रे? पॉइंट्स इन द एक्सटेरियर. बाह्य भागात कुठले आहेत बघा? पॉइंट म्हणजे बिंदू. इथून सुरुवात करूया. T, परत पॉइंट U तुम्ही लिहायचं म्हणून सांगतोय. पॉइंट Q, त्याच्यानंतर पॉइंट V आणि पॉइंट Y. असे 5 आहेत बघा. पॉइंट T, पॉइंट U, पॉइंट Q, पॉइंट V आणि पॉइंट Y. आणि पुढे काय विचारलंय? पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ अँगल. हे कोणाच्या बाजूवर असलेले. आता कोणाच्या बाजूवर कोणकोणते आहेत बघूया आपण. कोणाच्या बाजूवर असलेले हा एक आहे बघा. बिंदू A म्हणजे पॉइंट A, नंतर पॉइंट W, त्याच्यानंतर पॉइंट G आणि पॉइंट B. हा G पण याच्या बघा कोणाच्या बाजूवर आहे, बाह्य भागात नाही. इथे 4 आहेत. पॉइंट A, पॉइंट W, पॉइंट G आणि पॉइंट B. आले लक्षात तुमच्या? म्हणजे आपण अंतर्भागातले बिंदू, बाह्य भागातले बिंदू आणि त्या प्रत्यक्ष कोनावरील बिंदू याच्याबद्दल माहिती घेतली. आणि कोणाचं नाव कसं लिहायचं 3 प्रकारे.
कोणाचा शिरोबिंदू कसा शोधायचा आणि काय पाहिलं कोणाच्या बाजूंची नावं कशी द्यायची, बरोबर. आणि त्याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल पण पाहिलं. याच्या पुढे जाऊन आपण पाहणार आहोत की ऍडजस्टंट अँगल म्हणजे संलग्न कोन कशाला म्हणायचं. ऍडजस्टंट अँगल म्हणजे काय, संलग्न कोन कशाला म्हणायचं. बघा इकडे मी काय शिकवते तुम्हाला, संलग्न कोन ऍडजस्टंट अँगल, बरोबर. संलग्न कोन म्हणजे काय शिकवतोय, ऍडजस्टंट अँगल, ऍडजस्टंट अँगल, बरोबर. आता नीट बघा, आपण व्याख्या तयार करूया. नीट बघा इकडे मी एक कोन काढतो. बघा इकडे कुठला कोन काढलाय रे, कोन ए बी सी हा कोन काढलाय. कुठला कोन काढलाय, कोन ए बी सी. याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा घेऊया की मला सांगा याच्यामध्ये या कोणाचा शिरोबिंदू कुठला आहे, व्हर्टेक्स कुठला आहे. कोन ए बी सी चा शिरोबिंदू किंवा इथे लिहितो, खाली लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इकडे कोन, पहिला मुद्दा कोन ए बी सी चा शिरोबिंदू. शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स ऑफ अँगल ए बी सी. व्हर्टेक्स ऑफ अँगल ए बी सी कुठला आहे रे, पॉइंट बी. बिंदू बी आहे नाही का, बरोबर ना, बिंदू बी, बरोबर. आता या कोणाच्या बाजू कुठल्या आहेत रे, कोन ए बी सी च्या भुजा. बाजू म्हणजे साइड, कुठल्या साइड आहेत बघा, बाजू ए बी, साइड ए बी. आणि दुसरी साइड कुठली आहे रे, साइड बी सी. दुसरा मुद्दा कळलं पर्यंत. आता नीट बघा, आता मी आणखी एक अँगल काढतो. बघा नवीन एक अँगल काढला. कुठला काढला रे, सी बी डी हा नवीन अँगल काढलाय. कुठला काढला, सी बी डी. मग मला सांगा कोण सी बी डी चा शिरोबिंदू व्हर्टेक्स कुठला आहे, याचा सुद्धा शिरोबिंदू कुठला आहे रे, बिंदू बी आहे. कळतंय का. आता याच्या बाजू सांगा मला, सी बी डी च्या भुजा म्हणजे बाजू म्हणजे साइड कुठली, बाजू बी सी. आणि बाजू कुठली येणार आहे, बीडी. पुन्हा एकदा नीट बघा मी कसे मुद्दे तयार करतो. हे पॉइंट आहे, याच्यावर आपल्याला व्याख्या तयार करायची आहे, बरोबर. मग इथे बघा कोण एबीसी घेतला, एबीसी चा शिरोबिंदू बी. कोण सीबीडी घेतला, त्याचा पण शिरोबिंदू बी. म्हणजे या दोघांनाही कॉमन व्हर्टेक्स आहे, सामायिक शिरोबिंदू आहे. काय आहे, कॉमन व्हर्टेक्स, सामायिक. दोघांनाही सारखं आहे ना, इथे पण पॉइंट बी आहे, इथे पण पॉइंट बी आहे, बरोबर. आता याच्या बाजू कुठल्या आहेत, ए बी आणि बी सी. आणि याच्या बाजू कुठल्या आहेत, बी सी आणि बी डी. म्हणजे या दोघांच्या मध्ये बी सी बघा ही सामायिक भुज आहे. ही काय आहे, सामायिक भुज. म्हणजे दोन कोण आहेत. कोण किती घेतलेत मी, दोन. कुठले रे, ए बी सी आणि कुठला घेतलाय, सी बी डी. या दोन कोणांना व्याख्या तयार करूया. या दोन कोणांना सामायिक शिरोबिंदू असतो, कॉमन व्हर्टेक्स. सामायिक भुज असते, कॉमन साइड. आणि त्यांचे अंतर्भाग, अंतर्भाग म्हणजे हे आतमधले, याचा अंतर्भाग वेगळा आहे, याचा अंतर्भाग वेगळा आहे, याचा अंतर्भाग वेगळा आहे, याचा अंतर्भाग वेगळा आहे. म्हणजे यांचे अंतर्भाग कसे आहेत, विभिन्न. अंतर्भाग कसे आहेत, विभिन्न. म्हणजे इथे जे दोन अँगल दिले, टू अँगल व्हिच हॅव कॉमन व्हर्टेक्स, त्याच्यानंतर कॉमन आर्म्स किंवा कॉमन साइड आणि सेपरेट इंटिरियर्स. वेगळे, सेपरेट म्हणजे वेगळे, इंटिरियर्स कसे आहेत, वेगळे, सेपरेट आहेत. सेपरेट इंटिरियर्स आर सेड टू बी ऍडजस्टंट अँगल. पुन्हा एकदा बघा, ज्या दोन कोणांना सामायिक भुज असते, सॉरी सामायिक शिरोबिंदू असतो, सामायिक भुज असते आणि ज्यांचे अंतर्भाग सेपरेट विभिन्न असतात, वेगवेगळे असतात, अशा कोणाला काय म्हणायचं, संलग्न कोन. लगतचे कोन, बाजूचे कोन. उदाहरणार्थ इकडे लक्ष द्या की ही रूम आणि याच्या बाजूची रूम, ही रूम आणि याच्या बाजूची रूम मध्ये भिंत आहे. भिंत सामायिक भुजा झाली, पण ह्या रूमचा एरिया वेगळा आहे, त्या रूमचा एरिया वेगळा आहे. आहे की नाही, आहे की नाही. म्हणजे हे काय झाले, कसले झाले, संलग्न.
म्हणजे बाजूबाजूला असलेल्या रूम झाल्या, लगतच्या, त्याला काय म्हणतो आपण लगेच ऍडजेसंट. कळतंय? पण आता मी प्रश्न कसा विचारतोय बघा, नीट लक्ष द्या. हे कोण कसले आहेत रे? संलग्न कोण आहे? ऍडजेसंट अँगल. प्रश्न बघा मी काय विचारतो, कोण ए बी सी आणि कोण ए बी डी किंवा कोण सी बी डी आणि कोण ए बी डी हे संलग्न कोण आहेत का? पटकन विचार करा. कसा विचार करायचा? या 3 मुद्द्याचा विचार करायचा. काय काय विचार करणार आहात? की सामायिक भुजा आहे का, सामायिक शिरोबिंदू आहे का, आणि अंतर्भाग विभिन्न आहेत का? चला पटपट बघा. एबीसी, एबीसी चा शिरोबिंदू बी, एबीडी चा शिरोबिंदू बी, हे पहिला मुद्दा मिळाला, सामायिक शिरोबिंदू आहे. परत एबीसी ची बाजू एबी आणि बीसी, एबीडी ची बाजू एबी आणि बीडी, म्हणजे एबी सामायिक भुजा मिळाली दोघांच्या मध्ये. कुठली सामायिक भुजा मिळाली? एबी. पण बघा नीट लक्ष द्या, याचा अंतर्भाग एबीसी चा आणि एबीडी चा अंतर्भाग बघा पूर्ण असा झाकला जातो. म्हणजे काय झालं रे? एबीडी हा मोठा कोण आहे आणि हा त्याच्या आतमधला लहान कोण आहे. म्हणजे अंतर्भाग सेपरेट आहेत का? अंतर्भाग एकमेकांमध्ये मिक्स होत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ या रूम मध्ये एक छोटी रूम आहे, बेडरूम, रूम मध्ये रूम आहे, कळते ना? म्हणजे ही काय झाली? मोठा कोण आणि हा लहान कोण. इथे पण तसंच आहे बघा, सीबीडी हा लहान कोण आहे, सीबीडी, आणि एबीडी शिरोबिंदू सामायिक आहे. त्याच्यानंतर भुजा ए सीबीडी आणि एबीडी भुजा बीडी सामायिक आहे. पण याचा सुद्धा अंतर्भाग बघा, हा अंतर्भाग आणि या एबीडी चा मोठा आहे. म्हणजे एक लहान आणि एक मोठा दिला असेल तर त्यांचे अंतर्भाग सेपरेट होत नाही, ते एकमेकांमध्ये काय होतात? मिक्स होत आहेत. म्हणजे तिसरी अट बसत नाही. म्हणून हे लहान जे 2 कोण आहेत एबीसी आणि सीबीडी हे संलग्न कोण होतील. पण एक लहान आणि एक मोठा किंवा दुसरा लहान आणि एक मोठा हे संलग्न कोण होणार नाहीत. कारण विचारलं तर काय लिहायचं? सामायिक शिरोबिंदू आहे, कॉमन व्हर्टेक्स मिळतोय, सामायिक भुजा मिळते, कॉमन साइड मिळते, पण सेपरेट इंटिरियर्स मिळत नाही. सेपरेट इंटिरियर्स मिळत नाहीत. म्हणजेच काय रे? की सेपरेट इंटिरियर्स जर नाही मिळाले, अंतर्भाग विभिन्न नसेल, तर ते संलग्न कोण होणार नाही. मग मला सांगा याच्यावर आधारित इकडे बघा, हा तुमचा एक्सरसाइज 15 मधला दुसरा प्रश्न आहे की याच्यामध्ये संलग्न कोण कोण आहे. याच्या जोडीला हा, याच्या जोडीला हा, याच्या जोडीला आहे, म्हणजे हे सर्व संलग्न कोणाच्या जोड्या आहेत. मग तुम्ही कसं लिहाल संलग्न कोणाच्या जोड्या? आपण ए ने सुरू करूया. बघा इकडे ए हा पहिला घेऊया. बघा कळतोय का? ए अँड बी, ए अँड बी, आणि दुसरा त्याच्या जोडीला हा घ्या बी अँड सी, बी अँड सी. म्हणजे याला आपण म्हणूया पहिला, याला म्हणूया दुसरा आणि याला म्हणूया तिसरा. हे पहिला दुसरा घेतला तर दुसरा तिसरा घ्या, तोच परत घ्यायचा बी अँड सी, आणि हा ए अँड सी, ए अँड सी, परत ए अँड सी परत घ्यायचा, ए अँड सी, तिसरा आणि पहिला. म्हणजे काय? कोण ए अँड बी. बघा कसे लिहिले, हे क्रमांक टाकले 1 2 3. पहिला लिहायचा पहिला दुसरा, परत दुसरा तिसरा, तिसरा पहिला. हे पहिला कसा लिहिला? ए अँड बी. बी एन ए लिहिला तरी चालेल, आपण बघितलंय कोणाचं नाव उलट लिहू शकता. ए एन बी चालेल, बी एन ए, बी एन सी, परत बी एन सी परत घ्यायचा, दुसरा आणि तिसरा ए एन सी किंवा सी एन ए, कसं लिहा, परत तोच परत घ्यायचा आणि त्याच्या जोडीला परत पहिला घ्यायचा ए एन बी किंवा बी एन ए. हे पहिला दुसरा, दुसरा तिसरा, तिसरा पहिला. कोणाचं नाव कसंही लिहा, ए ने सुरू होणार किंवा बी ने, तुम्हाला सांगितलं उलट लिहिलं तरी चालतं. याच्यामध्ये सांगा बघूया, याच्यामध्ये संलग्न हे 2 कोण आहेत बघा, कुठले रे? पी क्यू टी आणि पी क्यू आर. पी क्यू आर का रे? शिरोबिंदू सामायिक आहे, सामायिक भुजा आहे, आणि अंतर्भाग कसे आहे? वेगळे. इथे पण शिरोबिंदू सामायिक आहे, या 2 कोणामध्ये सामायिक भुजा आहे, अंतर्भाग वेगळे, सामायिक भुजा आहे, अंतर्भाग वेगळे, सामायिक भुजा आहे, अंतर्भाग वेगळे. पण हा जो कोण दिलाय आर टी एस, हा मात्र कशालाही संलग्न नाही, ऍडजस्टंट नाही. म्हणजे इथे एकच जोडी मिळेल, पी क्यू टी आणि पी क्यू आर. आलं लक्षात? आता याच्यामधला तिसरा प्रश्न बघा, पटकन आपण सोडूया. तुम्हाला 4 कोणांच्या जोड्या दिले आणि विचारलंय की काय विचारलंय की हे संलग्न कोण आहेत का?
आणि नसतील तर कारण पण सांगायचे. पटपट आपण बघूया. बघा इकडे पहिली जोडी PMQ RMQ. बघा PMQ म्हणजे आता कोण दिसतोय तुम्हाला? PMQ आणि RMQ हा दुसरा बघा. PMQ आणि RMQ दोघांनी कुठली सामायिक भुजे येते रे? MQ. त्यामुळे हा अंतर्भाग वेगळा हा अंतर्भाग वेगळा आहे आणि दोघांचा शिरोबिंदू M सामायिक. याचा अर्थ ही कोणाची जोडी संलग्न कोणाची आहे. कळलं का? ते तिन्ही मुद्दे बघायचे. सामायिक शिरोबिंदू आहे, सामायिक भुजा आहे आणि याचा अंतर्भाग वेगळा याचा अंतर्भाग वेगळा. दुसरं बघूया RMQ आणि SMR. RMQ म्हणजे बघा हाच RMQ आणि SMR. आता नीट लक्ष द्या, या दोन कोणामध्ये चाललंय म्हणजे RMQ हा मोठा घेतलाय आणि SMR हा लहान घेतलाय. म्हणजे हा घेतलाय बघा हा, म्हणजे एक लहान घेतलाय हा आणि एक मोठा घेतलाय. तुम्हाला आता सांगितलं एक लहान आणि एक मोठा घेतला तर काय होतं रे? सामायिक भुजा मिळते, सामायिक शिरोबिंदू मिळतो, मात्र अंतर्भाग विभिन्न मिळत नाहीत. म्हणजे हे संलग्न कोण नाही. कारण काय लिहायचं? कारण काय लिहिणार? त्यांना सेपरेट काय अंतर्भाग नाही, म्हणून काय ते संलग्न कोण होणार नाही. पुढे RMS. RMS म्हणजे हा लहान घेतलाय आणि त्याच्या जोडीला RMT. RMT हा बघा मोठा घेतलाय RMT. म्हणजे हा लहान आणि परत हा मोठा, म्हणजे लहान आणि परत एक मोठा आला, त्यांच्या अंतर्भाग परत मिक्स होत आहे. याचा अर्थ हे सुद्धा संलग्न कोण नाहीत असं लिहायचं. कारण तुम्हाला कळलंय. कारण लिहिताना लक्षात ठेवा, सामायिक शिरोबिंदू असतो, कॉमन व्हर्टेक्स येतो, कॉमन साइड येते, पण सेपरेट इंटिरियर्स येत नाहीत, अंतर्भाग विभिन्न येत नाहीत. आणि चौथा बघा SMT. SMT बघा इथे पुसून टाकतो मी, लक्षात येईल तुमच्या. SMT हा कोण आणि RMS हा बघा इथे मात्र ही सामायिक भुजे येते, याचा अंतर्भाग वेगळा आहे आणि याचा अंतर्भाग वेगळा आहे. म्हणजे हा संलग्न कोण आहे, ऍडजसंट अँगल आहे. अशा प्रकारे आपण काय काय पाहिलं? कोन, त्याच्यानंतर अंतर्भाग, बाह्यभाग, त्याच्यानंतर कोणावरील बिंदू, त्याच्यानंतर संलग्न कोण कसे म्हणायचे, मुद्दे कसे चेक करायचे आणि प्रॅक्टिस सेट 15. तर आता आपण इथे थांबतोय. पुढच्या लेक्चरला पुढचा अभ्यास सांगतो तुम्हाला.